नमस्कार. तर दुर्गा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की दुर्गा आणि अभिषेक बोलत असतात. तेवढ्यात तिथे जग्गू मामा येतात आणि अभिषेकला म्हणतात की अरे अभिषेक, कधी आला तू? अरे काय माणूस आहे तू, कधी येतो कधी जातो, तुझं काय बी समजत नाही. आणि काय झालं, चेहरा का असा पांढरा पडलाय तुझा? मला काय पहिल्यांदा बघतोय का? आज तुला सोडतच नाही बघ. चल छान सेलिब्रेशन करूया आपण, चल आतमध्ये. दुर्गा त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असते. अभिषेक घाबरून म्हणतो मामा मी कालच आलोय महत्त्वाच्या कामासाठी. आणि दुर्गाला म्हणतो चल चल आपण निघूया. तर जग्गू मामा म्हणतात काल आलाय होय, आणि कळवलं पण नाही, आणि ही पोरगी कोण आहे? अभिषेक म्हणतो तुम्हाला दादासाहेब आवाज देत होते मगाशी, तुम्ही जा ना आत, माझं काम झालं की मी तुम्हाला कॉल करतो हां. मग जग्गू मामा तिथून आतमध्ये निघून जातात आणि दुर्गा अभिषेककडे संशयाने बघत असते. ती म्हणते काय चाललंय आणि कोण होते ते? अभिषेक हसत म्हणतो ते होय, काय माहिती. दुर्गा म्हणते तू मामा म्हणाला ना त्यांना? अभिषेक म्हणतो हो, गावाकडे सगळेच एकमेकांना मामा म्हणतात, सगळे थोडीच ओळखीचे असतात. दुर्गा म्हणते ते तुला ओळखतात आणि त्यांच्या बोलण्यावरून असं वाटते की तू इथेच राहतोय. मग तू काल ऑफिसमध्ये का राहिलास? का खोटं बोलतोय? अभिषेक म्हणतो मी खोटं नाही बोललो, माझ्या घरच्यांसोबत पटत नाही आहे म्हणून मी एकटाच पुण्याला राहतो. दुर्गा म्हणते ओ सॉरी, मला याबद्दल काही माहीत नव्हतं. आणि परत संशयाने त्याला म्हणते की पण ते लोक तुला कसे ओळखतात, म्हणजे अमेय सर आणि आता गेले ते? तर अभिषेक म्हणतो की अहो राजकारणी लोक सगळ्यांची ओळख ठेवून असतात ना, म्हणून चला आपण जाऊया. इकडे मोहिते पॅलेसवर दमयंतीबाई दादासाहेबांच्या खोलीत येते आणि म्हणते दादासाहेब थँक्यू बरं का, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. तुमचा विश्वास मी सार्थ करून दावणार. दादासाहेब रागाने म्हणतात बस झाली नाटकं, केला तेवढा तमाशा बस झाला, नाहीतर हा आवाज कायमचाच बंद करीन. दमयंती मोठ्याने हसत म्हणते दादासाहेब तमाशा तर होणार हो, आणि तुम्हाला तर माहीतच आहे या दमयंतीचा नाद करायचा नाही. दादासाहेब चिडून म्हणतात आज तुमच्यामुळे आमची मान खाली गेली, आमच्या पोरासमोर आम्ही नालायक ठरलो, सगळं तुमच्यामुळे झालं. दमयंतीबाई म्हणते मला न पटणाऱ्या गोष्टी माझ्याकडून करून घेतल्या ना, मग आता पाळण्याची दोरी माझ्या हातात आहे. दादासाहेब मोठ्याने म्हणतात तुमच्यासारख्या 56 मुंग्या आम्ही येता जाता चिरोडतो. दमयंती बाई पण रागाने म्हणतात मुंगी नाही, वागीन आहे मी, ती बी जखमी. आणि म्हणते आता जो निर्णय तुम्ही बाहेर जाहीर केला ना त्यात बदल होता कामा नये, समजलं का दादासाहेब? दुसरीकडे अभिषेक ऑफिसमध्ये दुर्गाला सांगत असतो हा बघा हाच तो सोपा, यावरच मी झोपलो होतो, झोपून बघा एकदा मग कळेल, कंबर गेली माझी. तेवढ्या दुर्गाला सरांचा कॉल येतो. ते दुर्गाला विचारतात की कशी आहे आमच्या नवीन कॅमेरामनची कामगिरी? दुर्गा सांगते की सर एक नंबरचा आळशी आहेत तुम्ही, का त्याचं कौतुक करता काय माहिती. अभिषेक म्हणतो एक मिनिट सर, फोन स्पीकरवरती टाका, मला पण बोलायचं आहे. आणि तो दुर्गाचा हातातून फोन घेऊन स्पीकरवर टाकतो. सर त्याला विचारतात की काय रे अभिषेक, कसा होता कामाचा पहिला दिवस? अभिषेक सांगतो की सर मस्त होता, पण ह्या जे सांगतायत ना माझ्याबद्दल ते खोटं आहे, उलट माझ्यामुळेच वर्तमान न्यूजला स्टोरी मिळाली. दुर्गा ओरडून सांगते की सर तिथे हा सगळ्यांसमोर मास्क लावून तोंड लपवून फिरत होता, बरं दिसतं का ते? आणि जरा काय बोललं की सतत ह्याची कारणं सुरू असतात, मला नाही ह्याच्यासोबत काम करायचं, तुम्ही वेगळा असिस्टंट पाठवा प्लीज. अभिषेक म्हणतो नाही सर खोटं बोलतायत, ह्या खरंच मी काम केलं आहे आज. आणि दुर्गाला म्हणतात की त्यांना सांगा ना माझ्यामुळेच तुम्हाला आज तिथे थांबता आलं आहे ते. सर म्हणतात की दुर्गा तुला आणखी काही दिवस त्याच्यासोबतच काम करावं लागेल, एवढ्या शॉर्ट नोटीसवर दुसरा असिस्टंट नाही भेटणार, मी सांगतोय म्हणून तरी त्याला एक चान्स दे. दुर्गा म्हणते सर तुम्ही म्हणताय म्हणून लास्ट चान्स देते हा. सर अभिषेकला म्हणतात अभिषेक तिला त्रास देऊ नको, आणि फोन ठेवतात. इकडे मोहिते पॅलेसवर ईशा आणि अमेय घर सोडून निघालेले असतात. माईसाहेब त्यांना थांबवत म्हणत असते की अमेय आमचा तरी विचार करा, असं नका करू, आम्हाला कोण आहे बरं तुमच्याशिवाय दुसरं, आम्ही सगळं निस्तरू, तुम्हाला परत त्रास होणार नाही याचा शब्द देतो आहे आम्ही तुम्हाला. पण अमेय काही ऐकायला तयार नसतो. तेवढ्यात तिथे दमयंतीबाई आणि दादासाहेब येतात. अमेय म्हणतो बरोबर आहे, दादासाहेबांचं घराणेशाहीच्या विरोधातच आहेत ना ते, म्हणून आज त्यांनी आपल्या घरच्याच लोकांना दूर केले,
आणि मला आत्ता कळलं की त्यांना सगळी पॉवर त्यांच्याच हातात ठेवायची आहे. हे ऐकून दमयंतीबाई तिथून रागाने निघून जातात. दादासाहेब अमेयला म्हणतात, चिरंजीव डोक्यात राग घालून घेऊ नका. अमेय म्हणतो, मी इथं माझ्या आणि ईशाबद्दल सांगायला आलो होतो आणि आमचं ठरलं आहे, आम्ही लग्न करणार आहोत तुमच्या परवानगीने किंवा तुमच्या परवानगीशिवाय, आणि लग्नानंतर आम्ही लंडनला शिफ्ट होणार आहोत. ईशाच्या वडिलांनी सगळी अरेंजमेंट केले, तुमच्यासाठी आलो होतो पण मला नाही वाटत की माझी इथं काही गरज आहे, निघतो मी. दादासाहेब म्हणतात, चिरंजीव एकच सांगतो, बाईचे जुने उपकार फेडायचे होते म्हणून नाव घ्यावं लागेल. तुमचा आणि सुनबाईंचा अपमान करण्याचा, मन दुखावण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता. आणि म्हणतात, आम्ही लावून देतो तुमचं लग्न, ते पण दणक्यात, फक्त रागानं घर सोडून जाऊ नका. बाप म्हणून आयुष्यात पहिल्यांदा तुमच्याकडे काहीतरी मागतोय, प्लीज नाही नका म्हणू. ईशा म्हणते, अम्मू दादासाहेब एवढं म्हणताय तर आपण 2 दिवस थांबूयात ना. इकडे ऑफिसमध्ये दुर्गा काम करत असते आणि अभिषेक दुर्गाकडे बघत बसलेला असतो आणि तो म्हणतो की ब्युटिफुल, काय सुंदर दिसते. दुर्गा म्हणते, काय चाललंय तुझं? अभिषेक म्हणतो, फ्रेम्स, काय सुंदर फ्रेम्स लावलेत, वा. दुर्गा हसते आणि म्हणते, तू खरंच त्या फुटेजबद्दल बोलतोय? अभिषेक म्हणतो, ऑफकोर्स, इथं दुसरं कोणी आहे का सुंदर? 1 मिनिट, तुम्हाला असं का वाटलं की मी तुम्हाला सुंदर म्हणतोय? पण काय हो, मी समोर असताना आज चक्क तुम्ही हसताय? दुर्गा म्हणते, आहे एक स्पेशल कारण. अभिषेक म्हणतो, स्पेशल काय असणार? आला असेल त्या गंधारचा कॉल. दुर्गा म्हणते, स्पेशलच आहे तो माझ्यासाठी, आणि आज ना फायनली तो तयार झाला आहे मला भेटायला, त्यामुळे आजचा दिवस इतका भारी आहे ना. अभिषेक म्हणतो, तो भेटणार आहे तुम्हाला? कुठे? मला पण सांगा, मी पण येतो, तुमचा फोटो काढतो. दुर्गा म्हणते, ए बाबा, तू एवढंच कर की मला आज तुझा चेहरा पण दाखवू नकोस. आणि विचारात हरवते आणि म्हणते, फायनली आज तो मला भेटणार आहे, तो मला त्याच्या कविता ऐकवेल. आणि परत अभिषेकला सांगते की खरंच तू मला आज तोंड दाखवू नको प्लीज, मला डिस्टर्ब करायचं नाही आणि कॉल पण करायचं नाही. अभिषेक म्हणतो, राहिलं मग, तुम्हालाच फोटो नको असेल तर मी काय करू? आणि जातो मी चहा प्यायला, म्हणून तिथून निघून जातो. दुसरीकडे मोहिते पॅलेसवर दमयंतीबाई अवंतिकासोबत असतात. त्या म्हणतात की हे बघ अवंतिका, मला माहीत आहे तुम्हाला वाईट वाटते, पण ह्यात तुमची काय बी चूक नाही आणि माझं बी कसं आहे, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते. अवंतिका रागाने म्हणतात, झालंय ना आता तुमच्या मनासारखं, मग उगं मिरचीच्या हातानं डोळं पुसायची नाटकं नका करू. दमयंतीबाई म्हणतात की कशाला एवढं चिडताय? तुम्हाला काय वाटतं की तुमची जागा घेते का? तुझं काय चोरते? असं काय मनात पण आणू नको. मी फक्त माझा हक्क मिळवला बस, त्यासाठी मी केवढी किंमत मोजली माझं मला माहिती. तेवढ्यात तिथे अजिंक्य म्हणजे अवंतिकाचा नवरा येतो. दमयंतीबाई म्हणतात की या अजिंक्यराव, अहो तुमच्याच बायकोला वाटते मी तिची जागा घेते, जे तिचं आहे ते ओरबाडायला बघते असं वाटतं. अजिंक्य म्हणतो, नक्की कशाबद्दल बोलताय? दमयंतीबाई म्हणतात, डायरेक्टर पदाबद्दल. का? तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला घाम का फुटलाय? आणि हसत म्हणते, तिचा काय नवरा नाही पळवत मी. आणि अवंतिकाला म्हणते, सांभाळबाई स्वतःला, आणि हसत तिथून निघून जाते. इकडे अभिषेकने दुर्गाला भेटण्यासाठी अख्खं रेस्टॉरंट बुक केलेलं असतं आणि मस्त डेकोरेट केलेलं असतं. ते तिथल्या स्टाफना सांगत असतात की सगळं मस्त झालं पाहिजे, केक वगैरे रेडी ठेवा, आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी, मला कुठलीही गडबड नको आहे. तेवढ्यात तिथे अमेय येतो आणि अभिषेकला म्हणतो, अभि काय चाललं आहे तुझं? तू शिवगडला आला, घरी आला आणि कोणालाही न सांगता तिथून निघूनही आला, असं का? अभिषेक म्हणतो, सगळं सांगितलं असतं जर तू पुण्याला आला असतं तर, पण काय बाबा तुला आमच्यासाठी टाईम कुठे आहे? अमेय म्हणतो, नाही रे, घरी एवढी सगळं चालू आहे ना, त्यात लक्षातच नाही. अभिषेक पण विचारतो, हो रे, हा सगळा काय प्रकार आहे? मी पण विचारणारच होतो तुला. अमेय म्हणतो, जाऊ दे, मोठी स्टोरी आहे, सांगतो नंतर. आणि त्याला ईशाचा कॉल येतो, तो तिला सांगतो, बाहेर आलोय मी. अभिषेक त्याला विचारतो, काय रे, कोण आहे? अमेय त्याला ईशाबद्दल सांगतो. अभिषेक म्हणतो, अरे वा, क्या बात आहे, म्हणजे मी इकडे माझ्या वरातीची तयारी करतोय आणि तू ऑलरेडी घोड्यावर बसलाय, कॉंग्रॅच्युलेशन्स, पण तू मला हे आधी का नाही सांगितलं? अमेय म्हणतो, मी तुला सांगायला पुण्याला येणारच होतो, पण ते जाऊ दे, आय एम सॉरी, मी होणाऱ्या वहिनींना एवढं बोललो. अभिषेक म्हणतो, हो ना, तू एवढा अँग्री यंगमॅन झालाच होतास की मला वाटलं माझ्या लव्ह स्टोरीचा क्लायमॅक्स इथंच होतं की काय. आणि दोघं पण हसायला लागतात. अमेय म्हणतो, हे सगळं डेकोरेशन वहिनींसाठीच आहे वाटतं. अभिषेक म्हणतो, हो, आज मी तिला माझ्या मनातलं सांगणार आहे, त्यासाठीच केलं हे सगळं, मला जाम टेन्शन आलं आहे. अमेय म्हणतो, अरे टेन्शन काय घेतो, मोहित्यांचे पोरं आहोत आपण,
अभिषेक म्हणतो तसं नाही रे, काय माहिती आहे सगळं कळल्यानंतर ती कशी रिॲक्ट करेल. मी त्याला समजवतो की अरे लव्ह स्टोरीमध्ये थोडासा ट्विस्ट ड्रामा हवाच ना, नाही तर मज्जा कशी येणार. आणि हो मला माहिती आहे ईशासोबत दुर्गासुद्धा या घरची सून होणार आहे ते. आणि म्हणतो चल काय करायचं आहे ते मला सांग, सगळं मी सेट करतो. असंच सेट करतो ना की तुला होच म्हणणार. इकडे अवंतिका खूप रडत असते. माईसाहेब तिथे येतात आणि म्हणतात आता काय 13 दिवस सुतक पाळणार आहात का. अवंतिका रडत रडत म्हणते माईसाहेब अहो आता कुठे माझ्या पॉलिटिकल करिअरची सुरुवात होणार होती आणि त्या दमयंतीने येऊन त्यावर विरजण टाकलं आणि तुम्ही मलाच बोलताय, काय चुकलं माझं. माईसाहेब म्हणतात तुमची जागा तुमची जागा विसरलात. आम्ही असताना तुम्ही राजकारणात उतरायचं ठरवून मोकळ्या झालात. पायतानाची जागा टाचेखालीच असते, लक्षात ठेवा. घरच्या बायकांना बाहेरची हवा लागली ना घरची चूल ओस पडते. जा निघा आता, स्वयंपाकाचं बघा. मग अवंतिका तिथून रडत रडत निघून जाते. जग्गू धावत रेवतीबाईकडे येतो आणि म्हणतो तायडे तायडे हे काय होऊन बसलं, माझं नशीबच फुटकं. माझी सगळी स्वप्न मातीमोल झाली. मी बघितलंय आज कसं होणार माझ्या सुमनचं. रेवतीबाई म्हणाल की नक्की काय झालं आहे, आम्हाला कळेल का, जरा समजावल का, असं सांगा. जग्गू सांगतो मी इकडे येताना अभिषेकला बघितलं एका पोरीसोबत होता तो. माझ्या सुमनला मोहितेंची सून करायचं स्वप्न होतं ना, तुझं स्वप्नच राहिलं वाटतं आता ते. यावर रेवतीबाई म्हणतात अरे काय बोलतोय तू, येडा झालाय का. जग्गू म्हणतो हो तायडे सुमनची शपथ. रेवतीबाई टेन्शनमध्ये येऊन म्हणतात म्हणजे अभिषेक शिवगडमध्येच आहेत तर तुम्हाला काय वाटतं, रेवतीबाईंना समजेल का अभिषेक आणि दुर्गाबद्दल. कमेंट्समध्ये नक्की सांगा.